टाटा. जस्ट तिला मी बेडशीट वगैरे टाकून दिला आणि आता ती कवर लावते आणि आणि मस्तपैकी वातावरण झालंय गारगार. आता हे बघा, सो बघू शकता पाऊस आलेला आहे. रोज पडायला पाहिजे रोज. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. हाय. तर आता मी करते जेवण. म्हणजे जेवण झालंय, भात ठेवलंय एका साईडला, भात पण झालंय आणि थोडंसं चिकन करून घेते मी. आता इथे कांदा आणि कोथिंबीर आणि लसूण कापून घेतलंय. आमची बाय पण आत्ता झोपून उठली आहे, त्यांनी घेतलं थोडंसं झालं. मी पटकन थोडंसं चिकन आहे ते फोडणीला घालते मला. आणि मम्मीने वाकटीचं कालवण केलेलं ते पण आहेच, तर वाकटी खातील मम्मी आणि हे मी थोडंसं चिकन खाईल. तर आज मम्मी आणि म्हणजे काकी करतात तिथे सांडगे घालतात सुकत. सांडगेच ना बोलतात त्याला. यस, सांडग जाम टेस्टी लागतात ते. तुम्हाला आवडतात? आवडतं म्हणजे नॉर्मल पण टेस्टी असतात ते. हां, तर आता ऊन येतं म्हटलं सांडगं घालून घेतात. मी तिकडे होती आता, पण मी घातले नाही कारण की तिकडे असं बाहेर जाम ऊन आहे आज. आज टेम्परेचर खूप आहे. एक दिवस पाऊस पडला, परत उन्हाळा चालू झालं. तर थोडंसं बेड पण आवरायचं आहे. बेडरूमचं थोडंसं म्हणजे सामान म्हणजे आहे जे आणले ते मला अजून कपाटा वगैरे लावायचं आहे. आल्यापासून काहीच नाही केलं आहे मी. 1-2 बॅग खाली केलेत फक्त, बाकीच्या 2-3 पिशव्या ते काढायच्यात आणि थोडं कोपऱ्यात तिथे बेडच्या तिथे साफसफाई करायची. ते आज दुपारी हे करतीलच, थोड्या वेळाने जेवण वगैरे झालं करतील. तर आता पटकन मी चिकन घालून घेते कारण की बाय आता थोडं आता बापरी. इथे मी गॅस ठेवला आहे चालू, म्हणजे पातेलं लागलं त्याच्यावरती. आता पटकन करून घेते 2-3 पावचे. कांदा कापलाय, कोथिंबीर कापली, लसूण ठेचलाय, ते चिकन आणि बटाटे घेतलाय. काय फिरताय तुम्ही तिला घेऊन? तिला बेडवर ठेवून खेळवा ना. तर पटकन घालून घेते मी. खोबऱ्याचं कूट कुठे हो? मलाच माहिती, त्यांना कुठे विचारते मी. तुम्हाला कटलेस तळून हवेत का? तर यांना मी देते ते चिकनचे कटलेस तळून 2-3 जेवताना. तर पटकन घालून घेते. अशा प्रकारे लसूण टाकलेला आहे त्यांनी. अजून काय? आणि मी शेदावर करते सुक्क थोडंसं. कशावर करते? शेंदावर. काय बोलता, शेंदावर का शेदावर काय माहिती. मला सांगायचं. कांदा आणि कोथिंबीर वगैरे टाकून झालंय. मस्त मस्त ना, मस्त मस्त. कांदा पूर्ण लाल होईपर्यंत मस्त टोपांना मसाला घालून घेते. तर इकडे मसाला वगैरे घातलाय त्यांनी आता. हां, तरी कांदा लाल होऊन जाते ना. हां, कांदा घेतलाय मी ॲक्च्युली जास्त थोडा असं वाटतंय मला. मी मोठा घेतला कांदा, बघितलं किती होईल मी टाकून दिला. कांद्याचीच भाजी बोलते असं वाटते. आता मसाले टाकून घेते. गरम मसाला, हळद, लाल तिखट. हो, इकडे काहीतरी ऍड केलेलं आहे त्यात. काय नाही, मीठ टाकलंय फक्त मी. बाकी सगळं टाकून घेते. तर तुम्ही बाहेरकडे जा ना, तर बाहेर रडेल. आता मी इथे फक्त मसाला टाकून घेते. गरम मसाला, धने पावडर, जिरा पावडर, हे लाल तिखट आणि आपली हळद. त्याला चांगलं मिक्स करून घेते. मी असंच करते हे, म्हणजे कांदा काय वाटण बिटण टाकणं नाही आहे. हा फक्त खोबरं जे भाजून आम्ही ठेवतो ना वाटण करून, सुक्कं खोबरं, ते वर तुम्ही ॲड करणार आहे फक्त ग्रेव्हीसाठी जरा घट्ट राहील. त्यात मी ॲड करते कोथिंबीर, चिकन आणि बटाटा टाकून घेते. आता सुकं खोबरं वाटून ठेवलेलं तर हे पण टाकणार आहे. आता याला बारीक गॅस करून शिजून घेतात पाणी न टाकता. A few moments later. दिसतंय किचन घेतलं सगळं क्लीन करून. आता मी जरा जाते म्हणजे बायकडे. पिऊ, पप्पा आणि पिऊ काय करतायत? खेळत आहेत. तर मी जाते जरा पिऊला काकींकडे घेऊन बाजूला. आता तिकडं पिऊला घेऊन तिकडे बांधलाय. हां, काय तुला मी तिकडे बांधलाय. अरे ते झोपणार नाही, खेळते जराशी, पण तिला काकीकडे जाऊन घेऊन जाते.
आणि हे बघूच आता तुम्ही बाबा ऊन. तिकडे ठेवलेत आमचे सांडगे सुकत वालत. टाटा. सर्वांना गुड आफ्टरनून. आणि आत्ताच जेवण वगैरे झालं आहे आमचं. आणि इकडं सगळं कच्चा कारलेलं आहे. बाईचं जे जुनं कपडे आहेत ते ती पॅक करून ठेवत आहे. वरती माल्यावर टाकणार ती. माल्या म्हणजे याच्यावर. आणि दुसरं पण साफसफाई केली सगळी. बाईचं आता नवीन कपडा जे तिला होतात तेच ती बाहेर ठेवते ना, जे होत नाही ते ठेवून देते वरती. कारण की आता कसं ती जेव्हा लहान होते तेव्हा सगळे व्हायचे. आता ती मोठी होत चालली आणि तिला ते होत नाहीयेत. आणि आता गरमी एवढी की ते जाडदार कपडे तिला घालू शकत ही बघा गरमी. नुसती आग आहे आग ना. त्या काय ठेवलंय ग आंब? खूप जास्त आहे. काय ठेवलं ते आंबा का? चला. हे वरती जाणारे कपडे अख्खा कपाट सगळं शोधलं आणि परकळ कुठे होतं बायच्या ह्याच्यामध्ये. म्हणून नीट शोधत असतंय. सो जेवढं काय तेवढं मी तर साफ केलं हे सगळं आता. आणि आता ही करतंय पॅकिंग. काय आला मीनच साफ केलंय. काय असते खरं तर बोललो. तर हा माझा फेवरेट फ्रॉकी आहे. मी कुठे बाहेर फ्रॉकी माझ्या पिऊची फ्रॉकी आहे. तर चला कुठे चला भेटतो नंतर. जस्ट तिला मी बेडशीट वगैरे टाकून दिला आणि आता ती कवर लावते. आणि आणि ती आता उशाने कवर लावते. त्यान काय खोटं त्याच्यावरतीच टाक ना कवर. तेच डॉका आहे रे तुला. या काय दुसरा. तर हे कवर आम्ही घेतलेलं. कुठं घेतलेलं? मी बाजारात घेतलं. मी नाही घेतलं. मी घेतलं. वाटला डिमाशी घेतलेलं काय? नाही डिमावरून नाही घेतली. आपण घेणार होतो नाही. कवर टाकते ती. कवर मस्त आहे ना, एक नंबर आहे दिसायला. डिझाईन वगैरे आहे त्याच्यावर. पण ही चॉईस जी आहे ती माझी आहे. याने मला फोटो पाठवलेला. अजून काय आणलंय का? बेडशीट वगैरे नाही ना? बेडशीट घ्यायचे नंतर. आता पन्हाळा जाऊन गेल्यावर. कधी जाणार आहेस? पन्हाळ्याला कधी जाणार आहेस? बघू जाऊ ना आपण. चला कंटिन्यू राहा. पाऊस तर उठावला आज. हा वातावरण जसे झाले. मी गेली लाईट लावायला आणि लाईटच गेली. लाईट गेली मस्त गरम होईल. सकाळपासून लाईट गेली. आता आली. तरी चालले गावात. गावात चाललेस ना? हा काकीकडे चाललंय. पाऊस येईल तर बरं आहे. आजकाल खूप गरम होत आहे. काल त्या दिवशी पडला पाऊस. परत 2 दिवस नाही पडला. तो सर्वांना गुड इव्हिनिंग. ॲक्च्युली लाईट गेलेली आमची आत्ताच म्हणजे झालं 10 मिनटं झाले असतील. कारण बाहेर सुटला आहे खूप सारा वादळ वारा आणि पाऊस येण्याची संभावना जास्त दिसतं मला आज. का परवाच्या दिवशी पाऊस आला होता पण 2 दिवस काय पडलाच नाही. आणि पावसाला बोलतं सर्वांचा आवडता सीझन आहे. सो माझं तर स्पेशली माझं खूप आहे. तर आता पाऊस येईल थोड्याच वेळात. आणि मस्तपैकी वातावरण झालं आहे गारगार. आता हे बघा. A few moments later. सो बघू शकता पाऊस आलेला आहे आणि पाणी पितं इकडं. कसं वाटतं तुला पावसाला चालू झाला? तुझा कोणता आवडता सीझन आहे? थंडी का? माझा स्पेशली पावसाळा आहे. आणि आज खूप सारा पाऊस. पावसाळा आवडतो पण जास्त पण नाही आवडत. आणि आज खूप सारा पाऊस पडला ना. झाला आता फायनल चालू झाला. बघू शकता नुसता हिरवा आज परत 10-15 दिवस पडणार. ठीक आहे. परत गरमी. ठीक आहे. रोज पडायला पाहिजे रोज. आया मौसम ठंडे ठंडे गरमी. आज आम्हाला जास्त काही शूट करायला जमला नाही. तर आजचा ब्लॉग आम्हाला कधीच जमत नाही. नाही ना आम्हाला जायला नाही भेटत कुठं. आज गेलोच ना बाहेर आज कुठं. तर आजचा ब्लॉग आम्ही इथे एंड करतोय. आता मला चहा पण ठेवायचा आहे पण मी नंतर ठेवतो. पहिले बायला बघून येते. बाय काकीकडे
आणि पाऊस आल्यामुळे मी तुला इथे आणू शकत नाही आहे. लाईट पण नाही आहे, लाईट सकाळपासून गेली आहे आणि आलेली पण परत गेली. तर आता ब्लॉग इथं आम्ही एंड करतोय. ब्लॉग पूर्ण बघा. जास्त मोठा नसेल हा ब्लॉग, छोटासा जो मिनी ब्लॉग असेल हा. आणि नॉर्मल दाखवलं जे झालं तेच दाखवतो आम्ही तुम्हाला माहितीच आहे. तर मला बघू उद्या किंवा परवा मी जाईल डेंटिस्टकडे, कारण की मला दात दुखतोय. या दाळा दुखतात. तिला न्यायचे नेरेला जायचे. आज जाणार होतं पण नाही जमला. बघू उद्या जाईल मम्मीसोबत. म्हणजे 2-3 दिवस झाला ते इथं काय ना मला माहिती नाही किती दिवस ते 2 दिवस काहीतरी बोलतात ते डॉक्टर सांगतील तसं जायचं असतं ना. सो तो ब्लॉग दाखवेल तुम्हाला नक्कीच. आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड आवडत करतो. असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला नवीन कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.